म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली आहे. ही खरंच खूप खूप दुःखाची खेदाची गोष्ट आहे की काही संबंध नसताना दोन गटांमधले मारामारी सोडवायला गेलेल्या एका निरपराध तरुण माणसाचा ह्याच्यामध्ये बळी गेला. आणि SIRच्या संदर्भामध्ये माजलगावमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. माझ्यासोबत प्रीतमताई मुंडे आहेत. SRच्या संदर्भात बैठक पार पडली. काय सूचना देण्यात आल्यात कार्यकर्त्यांना? SIR हे अभियान अतिशय महत्त्वाचं आहे, केवळ भारतीय जनता पार्टीसाठीच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या दृष्टीने. कारण जिथे जेन्युइन मतदार हे मतदार यादीत राहिले पाहिजेत आणि बोगस नावं जी असतात ज्याच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गैरप्रकार घडण्याची शक्यता असते, ती बोगस नावं ही यादीतून कमी झाली पाहिजे. या अनुषंगाने लोकशाही अधिक सदृढ आणि सक्षम करण्यासाठी SIRची आवश्यकता आहे आणि त्याचं महत्त्व आम्ही कार्यकर्त्यांना पटवून सांगतो. कालच्या हत्या प्रकरणामधल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. नेमकी काय चर्चा झाली, काय परिस्थिती त्यांच्याकडून काही सांगण्यात येते का पीडित कुटुंबाकडून? अतिशय दुर्दैवी आणि म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली आहे. ही खरंच खूप खूप दुःखाची खेदाची गोष्ट आहे की काही संबंध नसताना दोन गटांमधले मारामारी सोडवायला गेलेल्या एका निरपराध तरुण माणसाचा ह्याच्यामध्ये बळी गेला. आणि आज त्याचं कुटुंब जे आहे ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ते वाट बघतायत की त्यांच्या लेकराचा जीव गेला, त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि केवळ त्याचे कुटुंबीय म्हणजे त्याचे सख्खे लोक नाही तर आम्ही सगळेसुद्धा आज बीड जिल्ह्याचे वासी म्हणून या प्रकरणामध्ये न्यायाची वाट बघतोय. SITची स्थापना झालेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात आदेश केलेले आहेत. तर लवकरच योग्य तो न्याय कुटुंबाला मिळेल असा आमचा विश्वास आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीची पत्नी बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेते. त्यांचा भाऊ देखील त्या प्रकरणामध्ये तो दोषी आहे असं म्हणतोय. मात्र त्याकडे तुम्ही कसं पाहता? मी एवढंच म्हणेल की तपास यंत्रणा योग्य त्या भूमिका त्यांची पार पाडतील. आज या विषयावरती कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्याच दृष्टीने मी तिथे सुद्धा आव्हान असं केलेलं आहे. जे खरोखरी या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना निश्चितच कायद्याने योग्य अशी शिक्षा ही व्हायलाच हवी आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर माजलगावचे आमदार जे आहे ते प्रकाश सोळंके म्हणतायत की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एक षडयंत्र रचलं होतं. मात्र त्यांच्या त्या वक्तव्याकडं कसं पाहताय? कार्यकर्त्यांमध्ये देखील थोडी त्या वक्तव्यावरून नाराजी दिसते. कोणतं षडयंत्र रचलं? त्यांना निवडून आणण्याचं? धन्यवाद. ह्या होत्या प्रीतम मुंडे आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रकाश सोळंके यांच्या त्या वक्तव्यानंतर माजलगावमधील जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, महायुतीतले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये मोठी नाराजी जी आहे ते पाहायला मिळते. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, माजलगाव.